रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली आहे. मात्र अनेक जे मोठे नेते आहेत त्यांचे सुद्धा फोटो खराब सोबत आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे का, किंवा त्यासाठी तुम्ही लढणार आहात का? ते भाजपचे नेते असतील किंवा सगळ्याच पक्षाचे मोठे नेते त्याच्यामध्ये आहेत. मी तेच सांगतेय की ह्याच्यात हा पहिला टप्पा झाला यांचा राजीनामा. याच्या पुढे अनेक गोष्टी होणं अपेक्षित आहे. एक म्हणजे हे सगळे जे राजकारणी ते ओशनो जलसाठी गाड्या पाठवायचे, हेलिकॉप्टर पाठवायचे, तिथे म्हणजे उठता बसता शिर्डीच्या नावाखाली तिथे त्यांच्या त्या मंदिरात जाऊन यांचं सो कॉल्ड खरा त्यांच्या गुरुजींचं, कोणाच्या पप्पांचं, या सगळ्यांचं दर्शन घ्यायचंय. तर या सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजेत. आणि एक विकास दिवटे नावाचा ज्याची आत्महत्या झाली, ज्याची केस शिर्डी पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड होती आणि ती केस बंद करण्यात आली, ती केस सुद्धा परत रिओपन करण्याची गरज आहे. आणि असं सविस्तर पत्र मी सदानंद दातेंना पाठवणार. काल त्या असं म्हणाल्या रुपाली चाकणकर की जे काही व्हिडिओ किंवा जे काही गोष्टी माझ्याबद्दल येतात बाहेर, मी अनामिका कापली असं सांगितलं जातं, हे सगळं खोटं आहे. माझ्याबद्दल एक गोष्टी रचल्या जात आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि सगळ्यांवर मी ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यावर मी ऍक्शन घेईन असंही त्या म्हणाल्या. नाही, त्यांनी ती अगदी नक्की घ्यावी. अनामिका कापली नाही कापली ते त्यांचं त्यांनी ठरवावं, सुषमा अंधारेंनी ठरवावं. पण त्यांनी एकदा नाही अनेक फोटो दाखवले, तर त्यांनी दोघांनी नक्कीच त्याचा जो सोक्षमोक्ष आहे तो लावावा. पण या ज्या सगळ्या गोष्टी मी मांडल्या हे तिथलं सत्य होतं. तुम्हाला हवं ते तुम्ही करा, हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस टाका, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला महाराष्ट्रातल्या महिलांसाठी जे लढणं, एक स्त्री म्हणून लढणं माझं कर्तव्य होतं, ते मी केलं. आणि अशा व्यक्तीला उचलून फेकून देणं हे प्रत्येक स्त्रीचं काम आहे, जे मी केलं. अनेक नेत्यांचे फोटो समोर आलेत, मात्र दीपक केसरकरांनी एक स्टेटमेंट दिलंय. ते म्हणतायत की ते जे बोलायचे ते खरं व्हायचं आणि म्हणून लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसायला लागला. आता कुठलाही माणूस येतो, काहीही बोलतो आणि ते खरं होतं म्हणून त्याच्याकडे असं अंधश्रद्धेने जाणं आणि या ज्या गोष्टी तो करायचा हे कितपत लोकांना पटतंय. आणि असे जर आपलेच नेते जात आहेत हे बघून इतर सामान्य जनतेला वाटतं नाही हा खरंच कोणतरी योगी पुरुष असेल, कारण याच्याकडे आपले नेते सुद्धा जातात. तर आपण या सगळ्या अंधश्रद्धांना, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे, असं या नेत्यांना का वाटत नाही हेच मला कळत नाही. हाच मुद्दा आहे की महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून म्हणलं जातं. भाषण करताना नेते अनेक वेळा हा संदर्भ लावतात की पुरोगामी महाराष्ट्रातून आम्ही वगैरे येतो. पण याच पुरोगामी महाराष्ट्रातले सर्वच नेते, मग मुख्यमंत्री आजी असो किंवा माझे असो, सर्वांचेच फोटो यांच्यासोबत पाहायला मिळतात. कसं घ्यावं या नेत्यांचं नेमकं मग काय मनात चाललंय? अगदी आजी, माझी, मुख्यमंत्री, नंतर त्या उपमुख्यमंत्री, ते तर तिथे नेहमीच जातात असं ऐकलंय, नेहमीच त्यांच्याकडनं बरंचसं काही करतात असं ऐकलंय. आत्ताच्या घटनेला मला हाच संदेश द्यायचा आहे की एक तर लोकांनी यांना मी भोंदू बाबा नाही म्हणणार, हे अतिशय विकृत बाबा होते. तर अशा लोकांना सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की अशांच्याकडे कधीही परत जाऊ नका. हात जोडून विनंती आहे की आपला धर्म इतका कमजोर नक्कीच नाहीये. आणि अशा बाबांकडे त्यांनी काल तर एक महंत होते, महंत काळाराम मंदिराचे सुधीरजी, आणि त्यांनी तर सांगितलं जिथे ते म्हटलं जात होते ते मंत्र सुद्धा चुकीचे होते. तर हात जोडून विनंती आहे, असे कॅप्टन, असे बोंधू, असे विकृत अशा लोकांकडे जात जाऊ नका. निकटवर्तीय दीपक लोंढे त्यांची एसआयटी चौकशी कसून करण्यात आलेली आणि या चौकशीतून समोर आलेले की त्यांचे व्यावसायिक संबंध होते. या चौकशीतून आता आणखी नवीन राजकीय नेत्यांची नावं समोर येतील असं एसआयटीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. मी दीपक केसरकरांचे एक नाही अनेक फोटो अनेक वेगवेगळे बघितलेत. चंद्रकांत पाटलांचे बघितलेत, तर आत्ताच्या म्हणजे भाजपच्या चंद्रकांत पाटलांचे. तर हे जे सगळं आपण बघतोय, ही सगळे जे मोठे मोठे नेते मंडळी आहेत, धनंजय मुंडे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, दीपक केसरकर आहेत, सुनील तटकरे, तर उठता बसता आहेत. चाकणकर तर मला वाटतं त्या सिन्नरमध्येच राहिला होत्या की काय असंच वाटतंय. तर इतके त्यांचे फोटो व्हिडिओ
म्हणजे हे एकदाच चुकून गेलेत की भेट घ्यायला गेलेत असं नाहीये. त्यांचे संबंध सगळ्यांचे नक्कीच होते. तर हे सगळं बघून मला वाटतंय की हे फार गंभीर आहे. हे सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजे आणि एक तर राजकारणाला आता या सगळ्यापासून मुक्त करण्याची गरज आहे. हे प्रकरण आतापासूनच सुरू नाहीये. या आधी काही कॅप्टन खरातांच्या संस्थांना धरणाचं पाणी दिलं ते 39 लाख लिटर आणि ते मला मुख्यमंत्री अगदी महत्वाचा प्रश्न विचारला. जयंत पाटलांनी त्यांच्या काळामध्ये मवियानी त्यांचं जे धरणाचं पाणी होतं ते त्यांच्या संस्थेला आरक्षित केलं. पहिलं तर हे आरक्षण काढून टाका, कारण हे जनतेचं पाणी आहे. जिथे तिथले शेतकरी आहेत त्यांना ते पाणी आधी मिळालं पाहिजे. आणि जयंत पाटलांचं सुद्धा नाव याच्यात अनेकदा येताना दिसतंय. याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे.